नमस्कार मित्रांनो, कथाकथनाच्या या शृंखलेमध्ये मी आज आपल्याला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे। या कथेचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत हे मला माहीत नाही। कथा मी एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर वाचली, मला आवडली म्हणून मी आपल्यासोबत ती शेअर करीत आहे। कथेचं नाव आहे सुनबाई। कधीपासून म्हणतोय मी, एकदा तरी बापाला भेटायला ये, काही दिवस राहून बघ काय जीवन जगतोय मी ते। मान्य आहे की तुझी आई गेली आहे, पण वडील अजून जिवंत आहेत ना। येऊन बघ माझी काय हालत झाली आहे ते। या घरात कोणालाही माझी काही पडलेली नाही। सुधाकर रावांनी त्यांच्या मुलीला म्हणजे ईशाला फोनवरच सांगायला सुरुवात केली। 3 महिन्यापूर्वीच ईशाच्या आईचे निधन झाले होते। मग तीही जवळपास 15-20 दिवस राहिली। ईशाला मुंबईहून दिल्लीला रोज येणं शक्य नव्हतं, पण ती दिवसातून कमीत कमी 3 वेळा घरी फोन करत असते। 2दा वडिलांना आणि एकदा श्रुती वहिनीला। सुधाकरराव दिवसातून 2दा मुलीशी बोलायचे, पण गेले काही दिवस ते त्यांची सून श्रुतीबद्दल सतत तक्रारी करत असत। तुझी आई होती तेव्हा ती किती छान भाकरी करायची, सासू ओरडेल हे तिला माहीत होतं, पण आता जाड भाकरी दिली तर तिला जाब विचारणारा कोणी नाही आहे। पूर्वी 2 वेळा दूध देत असे, आता एकदाही मिळताना चोरी झाली आहे। दुधात पण काय मिसळायला लागली आहे माहीत नाही। मी तिच्या या जादूटोण्याला बळी पडणार नाही। वडिलांची अशी रोज नवीन तक्रार, हे ऐकून ईशाचेही मन बिघडायला लागले। ईशाच्या घरी देखील तिची सासू, 2 मुले, नवरा असा लवाजमा असल्याने तिची आधीच दमछाक होत असे। तिची वहिनी श्रुती ही तिची खूप चांगली मैत्रीण होती। श्रुतीला वहिनी होऊन आज 20 वर्षे झाली, पण दोघीही नेहमी बहिणीप्रमाणे राहिल्या आहेत। तिला श्रुतीचा स्वभाव माहीत होता, ती सगळ्यांची काळजी घ्यायची। तिने 10 वर्ष आईची केलेली सेवाही कोणापासून लपलेली नाही। तेव्हा तर सुधाकरराव तिचे गुणगान गात थकत नसत, पण आता काय झाले? आता तर ती श्रुतीबद्दल रोज ऐकून कंटाळली आहे। वहिनी खरंच बदलली आहे का? माझे पाय दुखतात हे तुझ्या वहिनीला किती वेळा सांगितले, तरीही ती मला रोज दूध घ्यायला पाठवते। इतकी वर्ष तो दूधवाला घरी दूध द्यायला यायचा। मला त्रास देता यावा म्हणून या राणीने त्याला बंद केला। हो, कारण तिला आता चांगला 24 तास नोकर मिळाला आहे ना। मी सांगतोय तुला की या घरात माझी अवस्था खूप वाईट झाली आहे, आणि आमचे चिरंजीव तुमचे भाऊ बायकोच्या पदराखाली त्यांचे वडील जगले की मेले याची पर्वाही करत नाही। तो रात्री उशिरा येतो, 2 घास खातो आणि खोलीत पसार होतो। त्याच्याकडे वडिलांशी बोलायला वेळ नाही। अहो बाबा, बाईला कुठे बोलता येत होते, नोकरीतून वेळ कुठे मिळत होता। भावाचा संदर्भ येताच ईशाने भावाची बाजू घेतली। मला काही माहीत नाही, तू एकदाच ये आणि चांगली 15 दिवस राहून बघ, मग कळेल आपला बाप काय आयुष्य जगतोय ते। आज पुन्हा बघा किती जाड भाकरी बनवली आहे। आज तुझी आई हयात असती तर तिची अशी मनमानी करण्याची हिंमत झाली असती का? सुधाकरराव आता खूप रागात बोलत होते। आता हळूहळू ईशालाही वाटू लागलं की श्रुती बदलली आहे। तिची वहिनी बेफिकीर झाली आहे का? काय करावं? रोज तेच ऐकून तिलाही आता श्रुतीला समजावण्याची गरज वाटू लागली आहे, पण फोनवर कसं बोलणार? चला, रक्षाबंधन आलीच आहे 2 आठवड्यानंतर। आई गेल्यानंतरचा हा पहिला सण आहे, तर का नाही मी माहेरी जाऊन काही दिवस राहू? वहिनीलाही थोडा चाप बसेल। कळू दे तिला पण माझे वडील एकटे नाहीत ते। तिची मनमानी चालणार नाही। ईशाने पुन्हा विचार केला आणि मग घरी सांगून तिने दिल्लीचे तिकीट बुक केले। चल, तुला तुझ्या बाबांची आठवण आली म्हणजे। आता मला कशी वागणूक दिली जाते हे तुमच्या डोळ्यांनी पहा। श्रुती खोलीत आली तेव्हा सुधाकरराव बोलत होते आणि ती गप्पच होती। ताई, बरं झालं तुम्ही आलात ते।
आता 10-15 दिवस राहिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. या दिवसात मी किती एकटी झाली होती हे तुम्हाला माहीत नाही. श्रुतीचे असे बोलणे ऐकून ईशाला बरे वाटले. मला वहिनीत कोणताही बदल दिसत नाही. ईशाने विचार केला, पण कदाचित या सगळ्या वरवरच्या गोष्टी असतील. जर तिने माझ्या वडिलांना चुकीची वागणूक दिली असेल तर मी तिला सोडणार नाही. ईशाने आधीच तिच्या मनात ठरवले होते. आई गेल्यानंतर ईशा पहिल्यांदाच घरी आली होती. आईशिवाय घरी राहणं काय असतं हे तिला माहीत नव्हतं, पण श्रुती तिची जास्तच काळजी घेत होती. ईशा येताच श्रुतीने आधी चहा नाश्ता दिला आणि तिच्या आंघोळीचीही व्यवस्था केली. वहिनी काळजी करू नका, मी काय पाहुणी आहे का, घर माझेच आहे अजून. श्रुतीला जाताना पाहून ईशा एकदा बोलली. ते ऐकून श्रुतीचे डोळे पाणावले, पण आपले अश्रू ईशापासून लपवत ती किचनच्या दिशेने गेली. ईशालाही श्रुतीची घुसमट जाणवत होती. पटकन कपडे बदलून ईशाही स्वयंपाकघरात आली आणि तिची चौकशी करायला लागली. ईशाने पाहिले की श्रुती पूर्वीसारख्याच छान भाकऱ्या बनवत होती, खूप पातळ. कदाचित तिला बघून बनवत असेल असा ईशाने विचार केला. श्रुती, कृपा करून माझेही जेवण द्या आता मला. सुधाकररावांचा आवाज आला. होय बाबा, मी आता वाढते, फक्त भाकरी शिजू द्या. अगं श्रुती, त्या बनवलेल्या भाकरी आहेत की, त्यापैकी एक दे ना बाबांना. नाही ताई, पूर्वी बाबा 2 भाकऱ्या आरामात खायचे आणि आता त्यांनी त्यांचं खाणं कमी केलं आहे. दुसरी दिली की हट्टीपणा करतात, त्यांना राग येतो आणि मग घरचे वातावरण बिघडते. म्हणून मी थोडी मोठी भाकरी बनवते त्यांच्यासाठी. त्यामुळे थोडं जास्त अन्न त्यांच्या पोटात जाते. बघा आई गेल्याने किती कमकुवत झाले आहेत ते. हे ऐकून ईशाचा चेहरा स्तब्ध झाला. आजही सुधाकररावांनी भाकरी मन मारत खाल्ली. श्रुती, दुधाचे भांडे दे. संध्याकाळी बाबा रागाने बोलले. श्रुतीने भांडे दिले आणि बाबा निघून जाताच श्रुतीने शर्माजींना फोन केला. काका, बाबा आत्ताच निघाले आहेत. अगं वहिनी, कोणाला फोन केलास? तर श्रुती म्हणाली, शर्मा काकांना. आई गेल्यावर बाबांनी कुठेही जाणे बंद केले होते. दूधवाल्याचे येणे मी मुद्दाम बंद केले. विचार केला, बाबा आणतील तर त्या निमित्ताने बाहेर पडतील. मी त्यांच्या सर्व मित्रांना सांगितले की ते सर्व देखील याच वेळी बाहेर पडतात व एकत्र जमतात. काय करू, बाबा सगळ्यांपासून दूर जात होते. आता सगळे मित्र अर्धा तास एकत्र असतील यासाठी मी घरी दूध बंद केले. हे सर्व ईशासाठी नवीन होते. ती फक्त श्रुतीकडे बघत होती. वहिनी, काय करताय? अहो ताई, बाबा आजकाल मोठ्या कष्टाने एकदाच दूध घेतात. पूर्वी बदाम मनुका खायचे, पण आता त्यांनी सर्व खाणे थांबवले आहे. म्हणून मी बदाम आणि सुकी द्राक्ष यांची पूड बनवून दुधात मिसळते. काही करून ते पोटात तरी पोचते ना. हे ऐकून ईशा निरुत्तरपणे श्रुतीच्या चेहऱ्याकडे पाहत होती. आता काय उरले होते? आपल्या वडिलांची आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या आपल्या वहिनीसाठी तिच्याकडे शब्द नव्हते. 8 दिवस राहिल्यावर आणि खरी परिस्थिती कळल्यावर ईशा प्रसन्न मनाने घरी जाण्याची तयारी करू लागली. वडिलांनी वहिनीला समजून घेण्याची गरज आहे. काही दिवस जाऊ दे, मी बाबांना समजावून सांगे. ईशा मनात विचार करू लागली. निघण्याच्या दिवशी भाऊ सामान घेऊन टॅक्सीमध्ये बसला. सगळ्यांचा निरोप घेऊन ईशा निघाली. थोडे पुढे जाताच तिच्या लक्षात आले की ती तिकीट बाहेर टेबलावरच विसरली आहे. टॅक्सी वळवून ती घरी आली. अंगणात येताच तिला बाबांचा आणि वहिनींचा एकत्र हसण्याचा आवाज आला. म्हणून दारा अडून ती त्यांचे बोलणे ऐकू लागली. बाबा बोलत होते, काही म्हण तू श्रुती, ती जाड भाकरी, ते भेसळयुक्त दूध, मला नोकर बनवून दूध घ्यायला पाठवणे, कधी भाजी घ्यायला, असे सांगून ईशाला इथे थोडे दिवस आरामाला बोलावण्याची तुझी युक्ती एकदम कामी आली.
तिला तिच्या सासरी खूप काम पडते. माहेरपणाला यायला सुद्धा वेळ मिळत नाही. पण स्वतःसाठी नाही, पण माझ्यासाठी ती नक्की येईल हा तुझा विश्वास खरा ठरला. दारामागे उभी असलेली ईशा सगळं ऐकत होती. तिच्या मनात श्रुतीबद्दल आदर आणखी वाढला होता. प्रसन्न आणि आनंद भरल्या मनाने तिने तिकिटे उचलली आणि परतीची वाट धरली. आपल्या वडिलांच्या सगळ्या काळजीतून ती आज मुक्त झाली होती. धन्यवाद. मित्रांनो, वडील आणि मुलीचे हे प्रेम असेच असते. कथा तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर जरूर करा. आणि आग्रहाची विनंती अशी आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद.